नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण नेहमीचे पोहे आणि खूपच कमी साहित्यामध्ये मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउलमध्ये 1 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये पाणी घालायचे आणि पोहे धुवून घ्यायचेत. इथे मी पोहे असे 2 वेळा धुवून घेतले आणि याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलंय. पूर्ण कोरडे करून घेतलेत. आता इथे मी ज्या कपाने पोहे मोजून घेतले त्याच कपाने पाव कप ताक घेतलं आहे. थोडंसं आंबट ताक आहे. ताक नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे दही घाला आणि पाव कप पाणी घाला तरीही चालेल. आणि दोन्हीही नसेल तर फक्त पाव कप पाणी घालून इथे पोहे तुम्ही भिजवू शकता. पण ताकाने किंवा दह्याने थोडासा आंबटपणा येतो आणि जो रेसिपीमध्ये खूप मस्त लागतो. तर असे हे पोहे ताकामध्ये भिजवून बाजूला ठेवून देऊया. 10 मिनटं असेच पोहे ठेवून दिलेत मी. तर इथे पाहू शकता 10 मिनटं झालेत. 10 मिनटानंतर पोहे अगदी भिजून सॉफ्ट झालेत. हाताने हे असे कुस्करतायत. तर आता हे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला यामध्ये पुढचं साहित्य घालता येईल. इथे मी मिक्सिंग बाउल घेतला. यामध्ये हे सगळे पोहे मी काढून घेते. आता इथे मी हे पोहे थोडेसे असे हाताने कुस्करून घेते. अगदी याचा लगदा करायचा नाही, हलक्या हाताने असे कुस्करायचे आहेत. थोडेसे पोहे राहायला हवे. आता इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते. एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता. यानंतर साधारण अर्धा इंच आलं इथे मी किसून घेतलं आहे. 1 चमचा यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल किंवा लाल तिखट घातलं चवीप्रमाणे तरी चालेल. यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर इथे मी अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये जर दही ताक काही घातलं नसेल आणि पाण्यामध्ये जर तुम्ही पोहे भिजवले असतील तर या स्टेजला तुम्ही इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घालू शकता किंवा अर्धा चमचा चाट मसाला घालू शकता. दोन्ही नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल. त्यामुळे थोडासा आंबटपणा येईल जो रेसिपीमध्ये छान लागतो. तर आता हे आपण मिक्स करून घेऊया. पोहे आणि जे आपण मसाले घातले सगळं छान एकजीव करून घ्यायचं. तर तुम्ही पाहिलंत खूपच कमी साहित्य कमी मसाले आपण इथे वापरले. आता इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही ब्रेड मिक्सरमध्ये फिरवून ते वापरले तरी चालेल. तर इथे जे अर्धा कप घेतलं त्यातलं मी अर्धं म्हणजे पाव कप पीठ इथे घातलं आहे. मिक्स करून घेऊया. लागलं तर आपण आणखी घालू. इथे बाइंडिंगसाठी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इथे सगळं असं एकजीव करून घेतलं आहे आणि इथे मला पाव कप तांदळाचं पीठ लागलं आहे. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. तर हे असं मी मिक्स करून याचा गोळा तयार करून घेतला आहे. आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचा असा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. याचे आता आपण वडे बनवूया. तर तुम्हाला हवा तो शेप इथे देऊ शकता तुम्ही. मी इथे जो आपला मेदू वड्याचा शेप असतो तो देते. दिसायला सुद्धा छान दिसतो. तर असा मी याला शेप दिलाय. अगदी मस्त होतात हे वडे. तर इथे असा मी वडा तयार करून घेतला आहे. असेच मी उरलेले वडेसुद्धा तयार करून घेते. तर इथे सगळे वडे मी तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करूया. तर हे वडे फ्राय करण्यासाठी इथे लक्षात ठेवा तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मगच हे वडे तेलात सोडायचे, नाहीतर हे कुस्करू शकतात. तर इथे मी तेल अगदी छान गरम करून घेतलं. नंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि नंतर हे वडे सोडले आणि एका वेळेस 2 ते 3च वडे सोडायचे आहेत. यापेक्षा जास्त वडे सोडू नका. आता हे एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. खूपच कमी साहित्यामध्ये हे वडे तयार होतात. तुमच्याकडे जर कोणी पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला झटपट काहीतरी टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही
हे घरातलंच साहित्य एकत्र करून झटपट हे वडे तयार करू शकता. पोहे आणि मसाले तर आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असतात. तर असे एका बाजूने फ्राय झाल्यानंतर मी वडे उलटून घेतलेत. दुसऱ्या बाजूने सुद्धा यांना फ्राय करून घेऊया. स्लो फ्लेम करून फ्राय करायचे, म्हणजे आतपर्यंत हे वडे छान क्रिस्पी होतात आणि जाळीदार होतात. मस्त रंग आल्या वड्यांना, अगदी छान गोल्डन ब्राऊन झालेत. याच्यातलं तेल निथळून आपण काढून घेऊया. आणि इथे असेच उरलेले जे वडे आहेत ते सुद्धा मी फ्राय करून घेते. हे वडे मी इथे टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत. तुम्ही कोणत्याही हिरव्या चटणी बरोबर, शेजवान चटणी बरोबर सर्व करू शकता. खूपच मस्त लागतात. तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही हे वडे तयार करू शकता. घाईच्या वेळेससुद्धा अगदी झटपट तयार होतील असे हे वडे आहेत. तुम्ही पाहू शकता वरून अगदी क्रिस्पी होतात आणि आतून थोडेसे सॉफ्ट आणि जाळीदार होतात. दिसायला जेवढे मस्त आहेत तेवढे चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. तर तुम्हाला इथे एक वडा मी तोडून दाखवते. पाहू शकता आतपर्यंत अगदी जाळीदार झालेत, पोकळ झालेत. तर हे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून, गावातून पाहताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.